डाळ आणि तांदळाचा परफेक्ट जाळीदार मऊ लुसलुशीत ढोकळा कसा बनवायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. डाळ आणि तांदळाचं अचूक प्रमाण आणि भरपूर साऱ्या टिप्ससोबत हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात तुमचासुद्धा असाच परफेक्ट जाळीदार ढोकळा बनेल. तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा. तर स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एका बाउलमध्ये 1.5 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. त्यानंतर अर्धी वाटी चणा डाळ आणि अर्धी वाटी उडीद डाळ घेतलेले आहे. तर तांदूळ तुम्ही कोणतेही वापरू शकता. रेशनचे वापरले तरीसुद्धा चालेल. आपण इथे इडलीसाठी वगैरे वापरतो तसं जाड तांदूळ आपल्याला इथे घ्यायचा आहे. तर तांदूळ आणि डाळी स्वच्छ धुवून घ्यायचे. 2 ते 3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणि आता यामध्ये पाणी घालून आपल्याला हे साधारण 10 तासांसाठी भिजत ठेवायचं आहे. तर कंपल्सरी 10 तास आपल्याला हे डाळ तांदूळ भिजवून घ्यायचे आहे. तर साधारण 10 तास झालेले आहेत आणि बघू शकता तुम्ही डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भिजलेले आहेत. आता हे आपल्याला मिक्सरमधून बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर आता मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि यामध्ये डाळ आणि तांदूळ काढून घेते. आणि वाटताना अगदी थोड्या पाण्याचा वापर करायचा आणि ते सुद्धा आपण जे डाळ तांदूळ भिजवलेले आहे तेच पाणी वापरायचं. तर बघू शकता अगदी बारीक फाईन असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. अजिबात रवाळ ठेवायचं नाही. तर आता मी हे वाटून घेतलेलं सगळं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेतलं. उरलेले डाळ तांदूळ ते सुद्धा सेम पद्धतीने वाटून घेतलेले आहेत आणि बघू शकता असं हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता यावरती झाकण देऊन पुन्हा आपल्याला हे 10 तासांसाठी भिजवून घ्यायचं आहे. म्हणजे मिश्रणाला छान जाळी पडते. आणि बघू शकता 10 तासानंतर हे पीठ छान भिजलेलं आहे. आणि अशाच पद्धतीचं पीठ आपल्याला ढोकळा बनवण्यासाठी लागणार आहे. म्हणजे ढोकळ्याला छान जाळी पडते. तर आता हे एकदा मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला दही वापरायचं आहे. तर पाऊण ते 1 वाटी दही वापरायचं आहे. ज्या वाटीने आपण तांदूळ आणि डाळी मोजून घेतल्या त्याच वाटीने 1 वाटी दही घेतलेलं आहे. त्याचबरोबर 1 चमचा आलं आणि मिरचीची पेस्ट, त्यानंतर पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ टाकलं आहे. तर हळद आपल्याला खूप कमी प्रमाणात वापरायचे, पाव चमचाच वापरलेले आहे. कारण हळदीचं प्रमाण जर का जास्त झालं तर ढोकळा वाफल्यानंतर थोडे रेड स्पॉट दिसतात. तर त्यामुळे हळदीचा वापर कमी करायचा आहे. पाव चमचा हळद पुरेशी आहे. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर पिठामध्ये हळद व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे. त्यासाठी आपल्याला 3 ते 4 मिनटं छान फेटून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटतं. मी अगदी 2 चमचे पाणी यामध्ये वापरलेलं आहे. त्याचबरोबर 2 चमचे तेल वापरलेलं आहे. यामुळे ढोकळा खाताना कोरडा लागत नाही. तर हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि बघू शकता अशा प्रकारचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर ढोकळा वाफवण्यासाठी इथे मी एक ताट घेतलेलं आहे आणि बऱ्यापैकी असं खोलगट ताट घ्यायचं. तर याला आपण तेल लावून व्यवस्थित तयार करून घेऊया. तर ही तयारी आपण आधीच करून घ्यायची आहे. त्यानंतर ढोकळा वाफवण्यासाठी इथे मी एक पसरट कढई घेतले, त्यामध्ये एक स्टँड ठेवले आणि यामध्ये पाणी घालून हे गरम करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर यामध्ये मी बेकिंग सोडा वगैरे वापरणार नाही. इथे मी इनोचा वापर करत आहे. तर एवढ्या मिश्रणासाठी मी 1.5 पॅकेट इनोचं घेतलेलं आहे. आणि आता हे या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि वरून थोडंसं पाणी घालायचं आहे, अगदी 1 चमचाभर. आणि हे पटापट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण कढईमध्ये जे पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे त्या पाण्याला उकळी आली की आपण मिश्रणामध्ये इनो घालून घ्यायचं आहे आणि पटापट हे मिक्स करून ताटामध्ये ओतून लगेचच आपल्याला हे वाफवण्यासाठी ठेवून द्यायचे. खूप जास्त वेळ ठेवायचं नाही. तर बघू शकता पाण्याला छान उकळी आले आणि आता मी हे ताट वाफवण्यासाठी ठेवून देते. आता या कढईवरती घट्ट असं झाकण लावून घ्यायचं आहे आणि हे तर 20 मिनिटासाठी आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे. सुरुवातीचे 15 मिनटं मोठ्या गॅसवरती वाफवायचं, नंतरचे 5 मिनटं तुम्ही मध्यम गॅस ठेवलात तरी चालेल. आणि मध्ये उघडून बघायचं नाही, डायरेक्ट आपण 20 मिनटानंतरच चेक करायला घ्यायचं. तर जवळपास 20 मिनटं झालेले आहेत आणि मी आता सुरीने चेक केलं तर हा ढोकळा व्यवस्थित आतमधून शिजलेला आहे. तर मी हे ताट बाहेर काढून घेतलं
आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण हे कट करायला घ्यायचं. तर आता थंड झालेलं आहे, तर मी सुरीने कट करून घेते आणि अगदी मऊ लुसलुशीत असं झालेलं आहे. तर कापताना तुम्हाला समजत असेल. तर आता मी एक पीस तुम्हाला काढून दाखवते. बघू शकता अगदी परफेक्ट अशी जाळी पडलेली आहे आणि आतमधून एकदम स्पॉन्जी असा आपला हा ढोकळा तयार झालेला आहे. तर व्हिडिओमध्ये सांगितलेलं प्रमाण आणि सगळ्या टिप्स फॉलो करून तुम्ही जर का हा ढोकळा बनवला तर असाच परफेक्ट जाळीदार ढोकळा तुमचासुद्धा तयार होईल. तर आता यावरती आपण एक तडका देऊया. तर मी छोट्या पॅनमध्ये तेल गरम करून घेतले. त्यामध्येच 1 चमचा मोहरी, कढीपत्ता आणि हिरवी मिरची, थोडीशी साखरसुद्धा घातलेली आहे. आता हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हा तडका या ढोकळ्यावरती ओतून घ्यायचा आहे. आणि बघू शकता तुम्ही ढोकळ्यावरती अजिबात रेड स्पॉट आलेले नाहीत, कारण आपण इथे इनोचा वापर केलेला आहे. जर का आपण बेकिंग सोडा वापरला तर थोडेसे रेड स्पॉट येतात, त्यामुळे बेकिंग सोड्याचा वापर मी इथे केलेला नाही. आणि मस्त परफेक्ट जाळीदार मार्केटसारखा आपला ढोकळा तयार झालेला आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी. तर मी एक पीस तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते. किती छान जाळी पडलेली आहे आणि चवीला तर अप्रतिम लागतो. आणि आतमधून सुद्धा मस्त मऊसूत असं झालेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.